ध्वजाग्रे उचली बाहो आवेशे लोटला पुढे. अनु स्तोत्र म्हणतायत. आई जरा शांत बसशील का तू? हो हो चित्राला घाबरवते असं ग तू. नाही तसं नाही. आणि काय मॅडम एवढ्या मोठमोठ्या लढाया लढता तुम्ही, गाडी नाही चालवतायत? शिकते ना मी आता, प्लीज. घोका आता. ABC. एक्सेलरेटर, ब्रेक, क्लच. ABC. निघूया आता. हो आरामात. नमिका मी काय म्हणते, आपण असं बाजूबाजूने डाव्या बाजूनेच हळूहळू जाऊया बरं का, मोकळ्या रस्त्यावर. म्हणजे काय ते मंडईतल्या उगीच गर्दी पेटीत तर कोणा जायला. आई तू ना अगदी माझ्या मनातलं बोलली आहेस माहितीये का. मंडई म्हटलं ना की मला ती ज्या बाई आठवते आणि तिचं बेंबी पासून कोकळलं. ही बाई पट्याची बायको कशी काय असू शकते? म्हणजे कसा राहत असेल तो तिच्या बरोबर, कसा सहन करत असेल तिला. भारतातले 34% पुरुष हे ना दिसायला मवाळ असतात, घरी जाऊन अरेरावी करतात. त्या 34%मध्ये सौरभ असूच शकत. कसला जेंटलमॅन आहे तो. ती 1 नंबरची आगाऊ आणि माजोरडी बाई आहे. तू त्याची अशी बाजू घेऊन बोलतेस की जसं काही तो तुझा घनिष्ठ जीवश्च कंठस्थ मित्रच आहे. घनिष्ठ वगैरे माहित नाही, पण मित्र नक्की आहे आणि तितपत ओळखते मी त्याला. हो बाई, अहो गाडीत बसलाय की कासवावर? तू विमान चालवतोयस ना, मग जा की तुझी वाट काढून. आता बाई गाडी चालवणार म्हटल्यावर तेच करावं लागेल. पुरुष प्रधान संस्कृतीच्या चमचा, मी निदान शिकते तरी तुला येतात का पोळ्या लाटता? बाईंच्या नादाला लागा. चल अगाऊ नुसता. हा चंद्या, तुम्हाला एक महत्वाचा निरोप द्यायचा आहे. बोल. सौरभने तुम्हाला सारसबागेत बोलवलंय. आता? हो. कशासाठी? आणि त्यानं का केला नाहीये फोन? त्याच्या मंडळींच्या जाचातून सुटका झाली की विचारतो त्याला. बरं, जाईन मी. आपण जरा पार्किंग शिकूया का आता? हो. हा जरा थांबव, इथे थांबव. हळू. दाब दाब दाब, इथे जागा आहे बघ. हा हळू. लेफ्टचा सिग्नल दे आधी. चित्रे देते. इथे हळू, अगदी फुटपाथला लागून. काय ग, कोणाचा फोन होता? कामाचा होता. तुम्हा दोघींना सोडून मग जाईन मी तिथे. मी सोडू का? नाही, अजिबात नको. आणि अरे हा बघ, हा मागे काय येतोय? हॉर्न दे जोरात दे, हॉर्न दे. अरे काय करू? तू रिव्हर्स घे, मागे जागा आहे, कोण नाहीये मागे. तू क्लच दाब, मी टाकते. अगं अरे चला, सगळं आजच मागणार आहात? चला चला चला. उतरा पटापटा. बाप्पा, सचिनची काळजी वाटते रे. तो हुशार आहे,
फक्त बुजरा आहे. त्याला लवकरात लवकर नोकरी मिळू दे देवा. त्याचं चांगलं होऊ दे सगळं. वल्लीला सुख मिळू दे. मावशीची तब्येत उत्तम राहू दे. आमच्या घरातल्या सगळ्यांना सुखी ठेव बाप. सारसबागेत भेटतायत काय? मला सुद्धा आता बघायचंच आहे. भाऊजी कुठल्या बाईला भेटायला एवढे आतुर झाले. चल. ही का? चला. खडा पावभाजी, कडक पाव, एक्स्ट्रा बटर आणि एक कमी तिखट. बर. काय बघताय? हेच की इतरांसाठी तू पट्याचा पटवर्धन सर झाला असलास तरी मनानं तू पट्याचंस. हे घ्या ना पाणी. साधं की नाही मिनरलच घ्या. आणि हे टिश्यू. पट्या, आपल्यातली अजून एक न बदललेली गोष्ट. तू तसाच साधासा, पण मी फिरकी घेतली की मात्र लगेच गोंधळणारा. नाही हो, खूप बदललोय मी. कॉलेजमध्ये असताना भिंतीवरून उड्या टाकून चटकायचो. वेडाच होतास तू. लेक्चर्स कधी बंक केली नाहीस, पण हॉबी आणि स्पोर्ट्स क्लास मात्र हमखास बंक करायचास. मला थिल्लर वाटायची ती पोरं, पण त्यांच्यात मी होते. म्हणून तर प्रॅक्टिस संपल्यावर परत त्याच भिंतीवरनं उडी मारून यायचो ना. मी इतका बावळट होतो की वॉचमन काकाच्या हातावर 50 रुपये टेकवले की ते गेटनी आत सोडतात हे समजायला 2.5 वर्ष लागली मला. प्रत्येक गोष्ट समजायला जरा जास्तच वेळ घेतो मी आणि मग त्याची किंमत चुकवत बसतो. ही पुरुष प्रधान संस्कृती कशी भिनली आहे नसा नसात बघताय ना काकू. कुठे कुठे बघायचं? अहो गेम मध्ये. अगं पण या गेम मध्ये तर फक्त या बंदुका आणि या इकडच्या तोफा यांच्याचकडे बघायचं असतं ना. तेही आहेच, पण या गेम मध्ये या पुरुषांचे दंड बघा कसे पिळदार केलेत आणि बायका बघा कशा लेच्या पिच्या. गोळी लागली की पुरुष फक्त कोसळतात आणि बायका के काढतात. असं का? मला तर वाटतं या गेमचा डिझायनरनं एक बुरसटलेल्या विचारांचा छळवादी पुरुष असणार आहे. दमत नाहीस का ग तू पुरुषांना शिव्या घालून? ते दमतात का बायकांचा छळ करून? चित्रे, जगातल्या पुरुषांना बायकांचा छळ करणं सोडून इतर कामं सुद्धा असतात आणि सगळ्याच बायका काही सरळ नसतात. आता कुठली बाई डोक्यात गेलीये तुझ्या? पट्याची बायको. अगं आता त्याला घरी सोडलं मी तर त्याच्या घरातून भांडायचे आणि भांडी पडण्याचे आवाज येत होते. मग केलं असेल काहीतरी त्या पट्यानी. तो कशाला काही करेल? त्याच्यासारखा माणूस काहीही चुकीचं करणं शक्यच नाहीये. बघितलं काकू कशी बाजू घेते त्याची. काहीतरी झोल आहे अनुचा. ज्याला तू झोल म्हणतेस त्याला सामान्य माणसं मैत्री असं म्हणतात आणि तू ज्याला भांडण म्हणतेस ना त्याला सामान्य नवरा बायको संसार म्हणतात. एकमेकांची डोकी फोडणं म्हणजे संसार असतात ग एके. माझ्याकडेच एक केस आली होती. बहीण म्हणाली दादा वहिनीसारखे भांडतात. मग मी त्या कपलशी बोलले तेव्हा कळलं की त्यांचं आधीच ठरलं होतं की नवरा बायको म्हणजे भांडायचंच. याला काय अर्थ आहे? क्रॅकपॉट असतात लोक. हा बघ. पण थांबा थांबा. किती वेळा सांगितलं म्हणून म्हणत असते जरा बायकोचं ऐकत जावा म्हणून.
स्वतःचं म्हणणं खरं करायचं. रिक्षाने जाऊ म्हणलं तर आता केवढ्यात पडली ही तुमची काटकसर? लागलंय कोणाला, कांगावा कोण करतय? आणि ही असली फालतू चप्पल घालायला कोणी सांगितलं होतं? आता मला माहित होतं आपण स्लीप होणार आहे ते. आपण स्लीप होणारच नव्हतो, तुझ्या ह्या चप्पलमुळे घसरलो. आणि या गाडीला ब्रेक दिलेला असताना पायाने कोणी स्कूटर थांबवतं का? या मॅचिंग चप्पलांची माळ गळ्यात करून घाला, काहीच कामाच्या नाहीत त्या. रिक्षाने आलो असतो ना तर एवढं सगळं झालंच नसतं. तू ही फायबर सोलची चप्पल घातली नसतीस तर हे झालंच नसतं. आता पुढच्या वेळी चप्पल घालताना चप्पलचा मटेरियलचा अभ्यास करते आणि मग चप्पल घालते. ही सगळी भाजी वाया घालवलीस. मी? मग कोण? अहो तुम्ही पिशवी पाडली. आणि हे मला खडचटलं त्याचं काय? हे सुद्धा माझ्या चुकीमुळे. अहो राहू द्या राहू द्या. नाही नाही तुम्ही भांडला ना. अहो पिशवीतनं भाजी सांडली त्या आधी ती उचलूया ना. तुम्हाला माहितीये का तुमच्या भांडणाच्या नादात भेंडीवरनं ट्रक गेला. हो अय्या कधी? आता तू तेच डिटेल घेत बस. काही विशेष झालं नाही, मी पाहिलं. स्लिप झाली गाडी फक्त. नाही नाहीतर काय, फक्त कलंडलो आम्ही. आणि पुण्याच्या गर्दीत थोडं मागे पुढे व्हायचंच की. घ्या तुम्हाला सांगू का, आमच्या घरी पण असंच होतं. विषय काहीच नसतो खरं तर, पण भांड्याला भांडं लागतं आणि भांडण होतं. अशा वेळेला ना एकमेकांसाठी केलेल्या चांगल्या गोष्टी आठवायच्या. म्हणजे हे काही माझं तत्वज्ञान नाही, माझी आई सांगायची मला. त्यामुळे मी तुम्हाला काहीतरी शिकवतोय असं प्लीज वाटून घेऊ नका. नाही हो, तसे चांगलेच आहेत ते, पण थोडंसं भांडलं म्हणून काय झालं? खरंय, माझे खांदे दुखतात म्हणून ती मला स्कूटर चालवू देत नाही, ती स्वतः चालवते. अहो मी काय म्हणते, आता या एरियामध्ये आलोच आहोत तर कुल्फी खाऊयात का आपण? आधी तुझ्या आवडीचे अनारसे समोसे आणि मग कुल्फी. बरं बसा मागे, आणि आता पिशवी पाडू नका. थँक्यू. थँक्यू. ब्रेक लावूनच गाडी थांबव, चपला नको घासूस म्हणजे झालं. झालं पुन्हा तुमचं सुरू. मी कम इन. अरे या ना. सर आपल्या ऑफिसमध्ये एक फर्स्ट एड किट असेल का? मला ऍक्च्युली आठवत नाहीये फर्स्ट एड किट कुठे ठेवले. तुम्ही एक काम का नाही करत, तुम्ही पटवर्धनला विचारा, त्याला या ऑफिसची इन अँड आउट माहिती आहे. ही इज द राईट मॅन. ओके थँक्यू. गुड मॉर्निंग. अगदी वेळेवर आली आहेस ऑफिसला. तुम्हाला वर्कलेस झालेली हवी आहे ना? ते होईल. चल इथे. एक मिनिट. बॉक्समध्ये काय आहे? स्नॅक्स. ते काय आहे, मी कॉलेजमध्ये असताना जेव्हा घरी अभ्यासाला बसायचे ना, तेव्हा आजी माझी अशी मधनं छान स्नॅक्स खायला द्यायची मला. त्यामुळे एकीकडे काम करताना मला थोडंसं खायची सवय. पण आता आजीला वर्कप्लेसमध्ये आणू शकत नाही म्हणून हे. पॅन्ट्री आहे ऑफिसमध्ये, खाली कॅन्टीन सुद्धा आहे, पण माझ्या पगारातनं ते, म्हणजे जेव्हा केव्हा मिळेल नाही मिळणार. पगार आणि पॉकेट मनी ह्याच्यातनं तो सुटणार नाही खाऊ, सगळा परवडणार नाही मला ना. म्हणून मग माझ्या बॉयफ्रेंडनी हा खाऊ आणलेला आहे. आय होप दॅट्स ओके. का तेही अलाउड नाही आता? राधा, बंधनं ना तुझ्या काही करण्यावर आहेत ना तुझ्या खाण्यावर. मला इतकंच वाटतं की तू हे समजून घ्यावंस की तू उपाशी राहावंस किंवा काही गोष्टी करू नयेस. म्हणून मी तुझा पॉकेट मनी कमी केला नाहीये किंवा तुझा पगार कमी ठेवला नाहीये. लहानपणापासून जे मागशील ते तुला मिळत गेलंय. एखादी वस्तू मिळवायची तर ती कशी? मागूनच. हे गणित तुझ्या डोक्यात फिट बसलंय. एखाद्या व्यक्तीला जर एखादी वस्तू आवडत असेल तर तो त्याची स्वप्न बघायला लागतो, काहीही करून ती वस्तू तो मिळवतो. तुझं तसं नाहीये, तू हट्ट धरून बसतेस आणि हे चूक आहे राधा. अशानं कशी होणार तू फायनान्शियली इंडिपेंडेंट? वस्तूंची स्वप्न बघणं वगैरे ना, हे इतकं टिपिकली मिडल क्लास मेंटॅलिटी आहे नाही. मला हे अजिबात करायचं नाही आणि म्हणून माझा असा बॉयफ्रेंड आहे. म्हणून तो मला मी जे काही मागीन ते देतो आणि प्रेमाने देतो बरं का. मला ना मम्मा
कंटाळा आलाय आता, मला तुझा कंटाळा आलाय मुळात. कारण ना मॅम असतीस ना फक्त तरी एक वेळ चाललं असतं, निदान 2 महिन्यात जॉब तरी बदलता आला असता नाही का. पण आईचं आयुष्यभर असते, तिचं काय करा. माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसायचा तू जो एक हक्क धरून ठेवलास ना, तो फक्त तू हक्क धरून ठेवलास, बाकी काही नाही. बाकी सगळं फेक आहे. स्वतःची मुलगी जेव्हा उपाशी बसलेली असते ना, तेव्हा जी आई आरामात बसून खाऊ शकते अशी आई हवीच कशाला. राधा काय म्हणते? आई हवीच कशाला? तुझ्यावर बंधनं घालण्यापलीकडे आजपर्यंत तुझ्या आईने तुझ्यासाठी काहीच केलेलं नाही. कधी कुठला आनंद दिलेलाच नाही, कधी प्रेम केलेलंच नाही, कधी त्याग केलेलाच नाही. काळजी तर तुझ्या मंडळींनी घ्यायला हवी होती, पण तुम्ही नका पडूयात. काय कानू, आज डबा खायला वेळ मिळाला नाही वाटत. काय झालंय? चप्पल पायात. मी चपलेचं राहू दे. काय झालंय ते सांग ना. आई, स्वयंपाक करताना तुला कापलं किंवा भाजलं तर आपण लगेच मलम लावतो, हो की नाही? हो, लावतो की. अगं मग काल एका व्यक्तीला हाताला कापलं आणि आज ती व्यक्ती ऑफिसमध्ये तशीच उघडी जखम घेऊन येते, साधी पट्टी सुद्धा गुंडाळत नाही. असं कसं? अनु, काय आहे ना, आपल्या घरात आपण इनमेन तिघीच राहतो. आपला खूप गोतावळा नसला तरी आपल्या तिघींचं नातं खूप घट्ट आहे. त्याच्यामुळे आपल्या माणसाला जखम झाली की नाही बघवत, मग आपण धडपडून काहीतरी करतोच ना त्याच्यासाठी. ज्याची जखम दुर्लक्षित, तो माणूस घरातही दुर्लक्षितच असणार ना. हो, पण मग त्या माणसानं स्वतः उठून का नाही लावलं मलम? आपल्या दुखण्याचा इतर कुणाला त्रासच होत नाहीये ही जाणीव फार वाईट असते बाळा. अशी माणसं फार हळवी असतात आणि एकटीही असतात. एकटा नाहीये तो, लग्न झालंय त्याचं, संसारी माणूस आहे. पट्याबद्दल बोलतीयस ना तू? हो. आता बघ, आज ऑफिसमध्ये माझं आणि राधाचं भांडण झालं तर मध्ये पडला तो, आणि मी मलम लाव म्हटलं तर ऐकलं नाही माझं. म्हणजे माझ्या पर्सनल आयुष्यात तो घुसखोरी करू शकतो पण मी नाही करू शकत, असं का? घुसखोरी नाही, काळजी वाटणं म्हणतात. आई चला मी निघते. काय सुंदर दिसतेस, दृष्टच काढायला पाहिजे तुझी. काही गरज नाहीये मला कुणाची दृष्ट लागते. अरे ओ दीक्षित मैडम, તમે તમારી છોકરીને કંટ્રોલમાં રાખો, ती हम लोग का लाइफ बर्बाद करते. चुप. अहो तुम्ही तिथे दारात आरडाओरडा करू नका, या आत या. चल चल चल. तुमचा दारात तमाशा नको आहे. आणि तुमच्या छोकरीनी आमच्या बिरादरीमध्ये आमच्या तमाशा केला त्याचा काय? लग्न क्यारे छे? लगन नाही 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 नाही, आम्ही लिव्ह इन मध्ये राहणार. तुम्ही जरा नीट सांगाल मला काय झालंय? तुम्हाला तुमची छोकरीला मॉडर्न बनवायचं आहे ना, आणि ती इज्जत विसरून आमच्या घरामध्ये प्रॉब्लेम वाढवते. पण राधानी नक्की काय केलंय? हा तुमची छोकरी आमच्या छोकरा बरोबर बेशर्मीने रोडवर फिरते आणि जिग्नेश बाईची बायडीला म्हणते की आम्ही एकत्र शिफ्ट होणार. यालाच लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात. आणि हीच गोष्ट राधा आणि हितेंनी आपल्याला काही दिवसांपूर्वी सांगितली होती. ते घटिया प्लॅनला तुम्ही हा बोलला होता, मी तर नाहीच बोललो होतो. आणि ती जिग्नेश बाईची बायडी आमच्या परिवार मध्ये फिरून फिरून सगळ्याला सांगते की हितेन लग्ना बगर पुरी घरी आणणार. पण हा आपल्याला माहित असलेला प्रॉब्लेम आहे ना, आणि आपण सगळेच तो सोडवण्याचा प्रयत्न करतोय. अरे ओ मॅडम, तुमचा नाही पती नाही तुमचा फॅमिली, तुम्हाला फक्त हा एकच प्रॉब्लेम आहे. पण मला हितेनचा अगोदर 3 पोरगी आहे लग्नाचे. आता त्याचे डबल दहेज कोण देणार? हुंडा कोण भरणार? हो, आणि सडला बेंनी राधाला शगून दिले आणि राधाने ते घेतले पण. राधा त्यांचे पैसे परत कर. अरे अरे हो, पैशाचा प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम असा आहे की राधाने त्यांच्या समोर जंप सूट घातला.
हे काही रीत आहे काय? आणि हे सगळं बघून आमच्या पोरगीचे डोकं फिरले तर? आणि आमच्या घरी हे सगळं नाही चालणार. आणि हे बघा हितेनची मम्मी चुप. पल्लो, તમને શરમ આવી જોઈએ. હા, તમે પોતે ભૂલો કરો છો તો બીજા લોકો એનો ફાયદો ઉપાડશે. एवढं सगळं ऐकल्यानंतर सुद्धा तुला हाच मुलगा हवा? हो. आणि ओ मॅडम, मी तुम्हाला अल्टिमेटम देतोय. राधाला अक्कल शिकवा आणि तिला सांगा की हितेनची फसवण बंद करे. हितेनचा काहीच फॉल्ट नाहीये का या सगळ्यात? पप्पा, राधा मला. चुप, एक पण शब्द नाही. चल आधी, चल चल इकडून, चल ना, चल. अहो, पहिला उत्कर्ष. उत्कर्ष? अहो, हा आपल्या पहिल्या प्रेमातून झाला ना. मग तो आपल्या पहिल्या प्रेमाचं काय आहे? प्रतीक. हो, पहिला प्रतीक. हा, आता दुसरी सांगा. अहो, ही माझ्यासारखी धाडसी आहे की नाही? हा, मग ती शौर्या. काय शौर्या? आणि जेव्हा तिसरा झाला तेव्हा आपल्या अमृततुल्याचा काय झाला? उत्कर्ष. हा, मग तिसरा उत्कर्ष. थांब, चौथा मी सांगतो. चौथा समाधान. नशीब. कारण समाधान झाल्यानंतर माझं संपूर्ण समाधान झालं. काहीतरीच काय. आता पुढची. तुम्हाला कधी वाटलं होतं का मला परत दिवस जातील? नाही ना. याची तुम्हाला जरा तरी कल्पना नव्हती. हा, मग ही आपली कल्पना. आणि हा योगायोगानं झालेला योगायोग. अहो, हा सुयोग. काय माणूस आहे. चला, 7 जणांचे केस विंचरा तुम्ही. सातवा कोण? अहो, तुम्ही. अहो, काय करताय? हा, चला, मुलांचे केस विंचरा आणि तुमचे पण. अहो, चिमणे घरट झालंय केसांचं. जरा केस विंचरा, बरे दिसाल. आणि मुलांचे पण विंचरा. गुरुजी, हे घ्या मिठाई. गुरुजी, अहो, लोक येत आहेत आणि तुम्ही अजून पूजा नाही मांडलीत. चिमणेताई, तुम्ही सगळं सामान आणून दिलंय. हो. पण हे केळीचे खांब हे कशाला बांधायचे? आणि हा कलश कशावर ठेवायचा? आणि हे धान्याच्या राशी ह्या कशा मांडायच्या? ओ, चौरंग कुठे? चौरंग कुठे? हा, ते सांगायचं राहिलं. मी तुफानीवरून येत होतो तर पोलिसांनी अडवलं आणि त्यांनी चौरंग ठेवून घेतला. काय थापा मारताय तुम्ही? हा, तुम्ही घरी विसरलात ना चौरंग. आता हे केळीचे खांब कसे बांधू मी? कसे बांधू? मी आणतो, चौरंग आणतो. आणा. हो, लवकर. ऐका ना, आपल्याकडे चौरंग असेल ना? आहे बहुतेक. मला मिळेल, जरा अर्जंटली हवाय. हो, पण तो अडगळीच्या खोलीत बघायला लागेल रे. तू स्टूलवर चढशील? हो. हा, मग चल बघूया. चल. हा, ये. चल रे, इथेच असेल कुठेतरी. अडगळीची ते खोली कुठे असेल तिथे बघतोस का वरती जर चढून? हो हो, याच्यावर चढायला लागेल तुला. सावकाश. हा, बघ. यात फक्त भांडी लागतात हाताला. मागे वगैरे नाही ना असं कुठे अडक? नाही, मागे काहीच नाहीये. कुठे असेल बरं? काय चाललंय तुमचं दोघांचं? सिक्रेट. अहो, काय काय बोलतोय? सिक्रेट कुठे? आपण फक्त चौरंग शोधतोय. अरे, कळत कसं नाही रे तुला? जरा जे करूया ना तिला. जे? म्हणजे जेलस.
चळवूया ना जरा तिला. काय आउटडेटेड आहात रे तुम्ही दोघ जण. ती काय तू तरी काय. आज काय त्या चंद्याची अॅनिव्हर्सरी आहे का? हो. तुझी कधी असते? काय काय खुडबुड चाललीये तुमची दोघांची? आली बघ जेवून आपलं सिक्रेट ऐकायला आले का ते? जे म्हणजे जेलस नाही. आणि अहो सिक्रेट वगैरे काही नाहीये. आम्ही फक्त चौरंग शोधतोय. आता कपाटात आहे. थँक्यू. त्यांचा काही बिनसलाय का? राधाचा तो बॉयफ्रेंड आहे ना, तो ना त्याच्या आई वडिलांना घेऊन येतो इथे. जातो हिचं डोकं फिरवून. म्हणजे चंदूच्या घरी आज पूजा वगैरे आहे तर ते आले असतं तर बरं झालं असतं. बरं वाटलं असतं त्याला. मला नाही वाटत येईल. बघा ना एकदा तुम्ही सांगून. मी माझं ऐकत असते तेव्हा लग्न नसतं झालं तिचं. तू सांगून मग मी या काय चाललंय काय तुझं? चल मी गाडीने सोडते तुला. चल. तुम्ही मग त्याला काय झालं? ये चल सोडते. ये गुड. ये परमनंट लायसन्स आहे का? स्कूटरचा आहे की? चालतंय की? अहो नाही चालत. स्कूटरचं माझ्याकडे पण आहे. गाडी शिकतीये ती. लर्निंग लायसन्स आहे. बापरे. अरे अरे देवा. पट्या तू किती भोळा आहेस तुला माहितीये का? अहो नाही. येते मी. जाणार आहेस नक्की? हो बाजूला. या ग या सगळ्या जणी या. बसा ग बसा. आज आपली जी काही एनर्जी लागली होती ना तशी रोज लागायला पाहिजे बरं का. ही अपर्णा तर सकाळी काय घेऊन आली होती काय माहिती. दणादण सिक्सर मारत होती. अगं तूच दिलीस ना बीटच्या ज्यूसची रेसिपी. त्याने मला एकदम जोश आलाय. थँक्स हा रेश्मा. नुसता थँक्स नको हा. मंदाने एवढी गुलाबाची फुलं आणली आहेत ती आपण सगळ्यांना देऊन थँक्स डे साजरा करूया. हा एक मिनिट थांबा. याच्यात ठेवूया आणि देऊ सगळ्यांना. थांबा असं एकदम नको. मला काहीतरी बोलायचंय. बोल. हे बघा आपण मुलं बाळ घर संसार ह्यातच आपलं अर्ध आयुष्य घालवलं. अगं जास्तच गेलं. आता आपण आपल्यासाठी वेळ काढणं तुमच्यासारख्या सख्या भेटणं
ह्यामुळे मी स्वतःला खूपच लकी समजते. हा माझा पहिला गुलाब मंदाला. अगं माझ्या भाच्याच्या लग्नामध्ये मला एकही ब्लाऊज होईना. दिवाळीमुळे सगळे टेलर गायब होते. मग काय, हिने मला मुन्नाचा नंबर दिला म्हणून बरं झालं, मला ब्लाऊज घालता आला. अच्छा. माझा गुलाब अपर्णाला. थँक्यू. अगं तिने माझ्या गुलकंदाच्या वड्या बिघडल्या होत्या, त्या खलबत्त्यात कुटून रिपेअर करून मला दिल्या. आता मी माझा गुलाब अपर्णाला. थँक्यू. हिने ना ती लावते ना तशा छोट्या टिकल्या दिल्या आहेत मला. माझा दुसरा गुलाब तेजूला. थँक्यू थँक्यू. हिने मला वडापाव खाऊ घातलाय. माझा तिसरा गुलाब मंदाला. तुम्हाला माहितीये तिने आयलायनर लावायला शिकवलंय मला. आणि हा रेशमाला. रेशमा रोज सकाळी गुड मॉर्निंग बरोबर रोज एक जोक पाठवते मला. दिवसाची सुरुवातच इतकी छान होऊन जाते ना की विचारू नका. अरे वा, छान चाललेत सगळे तुमचे डेज वगैरे. आई अगं गुलाब कुठे? हे काय? नाही ही फुलं नाहीत. ह्यात मी एकच गुलाब ठेवला होता, तो कुठे आहे? अगं बाई ते नाही बाई माहिती, आम्ही आपली सगळी वाटून घेतली. अगं तो काय आणि हा काय, सगळी फुलं सारखीच असतात. द्या ग तिला एक फुल. नाही ही फुलं नाहीत. या वाज मध्ये मी एकच गुलाब ठेवला होता, तो कुठे आहे? बापरे, भलतं स्पेशल होतं वाटतं फूल. फूल कसलं स्पेशल? फूल देणारा स्पेशल असतो. अगं अनु, तू काय 15-16 वर्षांची आहेस का एका फुलावर हटून बसायला? अगं काल पूजेला गेली होती ना, तिथे त्याने दिलं असेल हे फूल. हा बोल खबऱ्या. 3 कबर आहेत. पहिली म्हणजे अनामिका मॅमना गुलाबाचं फुल मिळालंय. अरे वा, म्हणजे खिशात वाळण्याआधी मॅडम पर्यंत पोचलं. दुसरी म्हणजे अनामिका मॅमना काल समजलं की सौरभ सरांचं लग्न झालेलं नाहीये. अरे वा, हो का? तिसरी काय? तिसरी आणि सगळ्यात महत्वाची, सौरभ सरांचं कॉलेजमध्ये असताना एका मुलीवर प्रेम होतं. तुला 100 पैकी 100 मार्क्स. मला आता सांग, तुला खोलीवर न्यायला काय डबा करून देऊ? अलेपाक. रॉजर. कॉलेजमध्ये असताना सौरभचे खरंच कोणीतरी होती. आता 20 वर्षापूर्वीची, ते मला कसं आठवणार? कोण काय? सापडली, पट्याची ती सापडली. अरे दादा, मी ठेवतो दे. थँक्यू सचू. मावशी काय आवडते इतका वेळ? आलो बघून. उगा स्वतःची कामं वाढवते आणि मग हात दुखतात तिचे. तुझ्याकडे काय जादूची कांडी आहे का काय? का रे? इतक्यात रूम आवरून झाली? कौतुक नाही ग, दमतेस तू. मी तुझे हात चेपून देतो 5 मिनिटं. त्यापेक्षा की नाही, तू एक तुझी काळजी करणारी मुलगी आण. मी ठणठणीत होते की नाही बघ. चला, सौरभ पटवर्धन ऑफिसला जायची वेळ झाली. अरे सौरभा, मी काय म्हणते, तू काही म्हणू नकोस. मी काही म्हणत नाही. मी ऑफिसला जातो. आता कोणी काही नको म्हणू. ऐक रे, येतो ग. नीट सांभाळून जा रे. हो.